श्री स्वामी समर्थ. रामनवमी. प्रभू श्रीरामांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला होता आणि उद्या 26 मार्च 2026 म्हणजे गुरुवारी रामनवमी आहे. घरामध्ये सुख समृद्धी, शांती आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी रामनवमीचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी कोणती कामे करावी आणि काय टाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. प्रभू श्रीरामांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला होता, त्यामुळे मुख्य पूजा सकाळी 11:15 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत करणे सर्वोत्तम मानलं जातं. आता कशी करायची? एका पाटावरती किंवा चौरंगावरती पिवळे वस्त्र अंथरून त्यावर प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची प्रतिमा किंवा मूर्ती प्रस्थापित करायची आहे. मूर्ती जर असेल तर तुम्ही त्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला गंध, अक्षता आणि फुले अर्पण करायची आहेत. श्रीरामांना पिवळी फुले आणि तुळशीची पाने अत्यंत प्रिय आहेत, ती आवर्जून व्हायची आहेत. पण त्या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाहीयेत. तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे आजच तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत. दुपारी ठीक 12 वाजता रामलल्लांचा पाळणा म्हणा किंवा श्रीराम जय राम जय जय रामचा जयघोष करायचा आहे. शेवटी श्रीरामांची आणि हनुमानाची आरती करून सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. हनुमानजीची आरती म्हटल्याशिवाय ही पूजा अपूर्णच राहते तुमची, कारण जिथे राम असतात, जिथे प्रभू श्रीराम असतात, तिथे हनुमान असतातच. आता घराच्या सुखसमृद्धीसाठी काय करायचं? तर सुंठवड्याचा प्रसाद. रामनवमीला सुंठ, खडीसाखर, खोबरे आणि धणे यांचा सुंठवडा बनवून नैवेद्य दाखवा. हा प्रसाद ग्रहण केल्यानं आरोग्य सुधारतं. या दिवशी घरात रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. घरातील नकारात्मक ऊर्जा यामुळे नष्ट होईल आणि कुटुंबाचे रक्षण होईल. पूजेनंतर तांब्याच्या कलशात थोडे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घेऊन त्यात तुळशीचे पानं टाका आणि ते पाणी संपूर्ण घरात शिंपडा. यामुळे घरातील वास्तुदोष निघून जाईल. सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तुपाचे दिवे लावा. यामुळे लक्ष्मीचे आगमन होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते. आता सकाळी स्नान केल्यावर तुम्ही पहिल्यांदा मुख्य दरवाजाला आंब्याचं पानांचं तोरण लावायचंय. शक्य असल्यास दिवसभर ओम रामायण किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करा. या दिवशी गरिबांना अन्न किंवा गुळ पाणी दान करणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे पितृदोषही शांत होतो. आता काय करू नये? घरात चुकूनही तामसी आहार घेऊ नये. पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा. घरात कोणाशी वाद घालू नये किंवा मोठ्यानं ओरडू नये. ज्या घरात शांतता असते तिथेच प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद राहतो. पूजेसाठी लागणारी तुळशीचं पानं 1 दिवस आधीच म्हणजे आजच तोडून ठेवा. नवमीच्या दिवशी किंवा दुपारी तुळस तोडू नये. या पवित्र दिवशी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. जर तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी किंवा नवीन कामाच्या यशासाठी काही करायचे असेल तर या दिवशी हनुमान चालीसा वाचायला विसरू नका. जिथे प्रभू श्रीराम तिथे हनुमान ही संकल्पना किंवा ते असतातच. त्यामुळे हनुमानाची सेवा केल्यानं कार्यसिद्धीस जाते. त्यामुळे तुम्ही हनुमानजीची सुद्धा या दिवशी पूजा करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.